आज आपण क्लास 10 सायन्स 1 चॅप्टर 3 केमिकल रिएक्शन अँड इक्वेशन्स मधील पुढचा टॉपिक बॅलन्सिंग अ केमिकल इक्वेशन हे बघणार आहोत। त्याच्यासाठी आपल्याला केमिकल इक्वेशन हे वर्ड्स मध्ये दिलेलं असतं आणि मग आपल्याला त्याला इक्वेशन त्याचं लिहायचं असतं, तिथून सुरुवात करायची असते। चला बघूया आपण। सर्वप्रथम आपल्याला सोडियम हायड्रॉक्साइड दिलं होतं, सल्फ्युरिक ॲसिड दिलं होतं आणि दोघांची रिएक्शन झाल्यानंतर सोडियम सल्फेट तयार होतं, वॉटर तयार होतं। मग सोडियम हायड्रॉक्साइडचा आपण केमिकल फॉर्म्युला लिहून घेतला H2SO4, सल्फ्युरिक ॲसिडचा फॉर्म्युला लिहून घेतला H2SO4 आणि सोडियम सल्फेटचा फॉर्म्युला आहे Na2SO4 आणि वॉटरचा H2O। आता ही रिएक्शन बॅलन्स आहे का की नाही हे सर्वप्रथम चेक करायचे। त्याच्यासाठी आपण त्याच्यातले एलिमेंट्स म्हणजे थोडक्यात आता बघा, याच्यामध्ये Na आहे, Na, O, H झालेला आहे आणि S आणि O झालेला आहे। बस मग आता अशा पद्धतीने एक तक्ता बनवून घ्यायचा, ज्याचं आपल्या पुस्तकामध्ये दिलेलं आहे। आपण आता पुस्तकात बघू पुढचा भाग। आता आपण या केमिकल इक्वेशनला लिहून घेतलं आपण, तर त्याची पहिली स्टेप येईल वर्ड्समधून सिम्बॉलिक स्वरूपात लिहिण्याचं आहे। सेकंड स्टेप आहे चेक वेदर द इक्वेशन इज बॅलन्स ऑर नॉट। मग ते चेक करण्यासाठी त्याच्यातले इलेमेंट्स सोडियम, ऑक्सिजन, हायड्रोजन, सल्फर हे लिहून घेतले इलेमेंट्स। रिॲक्टंट्समध्ये त्यांची संख्या किती आहे ते लिहून घेतलं आणि प्रॉडक्ट्समध्ये त्यांची संख्या किती आहे। तर ती रिॲक्टंट्समधली संख्या 1531 आहे आणि प्रॉडक्ट्समधली संख्या 2। आता इथं बघा, इथं सोडियम 1 आहे, इथं सोडियम 2 आहे। जेवढी आहे तेवढी संख्या लिहायची। इकडं ऑक्सिजन मोजायची, हा 1 आणि हे 4 5 आणि हे 4 आणि हा 1 5। ओके, त्याच पद्धतीने हायड्रोजन मोजून घेतले, त्याच पद्धतीने सल्फर मोजून घेतले। आता सर्व ठिकाणी आपल्याला सारखे जर आढळलं असतं तर आपण त्याला म्हटलं असतं रिएक्शन बॅलन्स आहे। पण आता ही रिएक्शन बॅलन्स नाही आहे, तर मग आपण थर्ड स्टेपवर जातो। तर पहिले आता इथं गणिती क्रियांची गरज पडणार आहे आपल्याला, ते बघूया कसं। पुढची स्टेप आहे की या दोघांमध्ये याच्यामध्ये किती आहेत आता मेजर करायचे, 1 2 आणि 3 कंपाऊंडमध्ये ॲटम्स मोजायचे। याच्यात 3 आहे, याच्यात किती 2 आणि 3 आणि 4 7, याच्यात किती 2 3 आणि 4 7। मग ह्या 2 मॅक्सिमम नंबर ऑफ ॲटम असलेले कंपाऊंड आहेत। मग या दोघांपैकी कोणता तरी एक घ्यायचा, कोणताही घेतला तरी चालतो। मग समजा आपण Na2SO4 घेतला, मग Na2SO4 मधला सोडियम घेतला आपण, मग त्या एक तक्ता तयार करून नंबर ऑफ सोडियम ॲटम्स रिॲक्टंट्समध्ये किती, प्रॉडक्ट्समध्ये किती, आणि त्याचे 2 आडवे तक्ते 2 करायचे इनिशियली, सुरुवातीला जे जसं आहे तसं, आणि नंतर आपण बॅलन्स करणार आहोत त्याला। इनिशियली किती आहे 1 2, इनिशियली NaOH मध्ये 1 आहे आणि Na2SO4 मध्ये 2 आहे। आता बॅलन्स करण्यासाठी एकमेकांच्या संख्येने गुणावं लागतं, म्हणजेच हे 2 आहेत तर एकाला 2 बनवण्यासाठी 2 ने गुणावं लागेल, म्हणून इकडं 2 ने गुणायचं, 2 ने गुणायचं म्हणजेच या NaOHच्या समोर 2 लिहायचं आहे। हा बघा, इथं NaOHच्या समोर 2 लिहिलं। मग फक्त NaOHच्या समोर 2 लिहायचं, इथं आपण कशानेच गुणलं नसल्यामुळे ते तसं ठेवायचं। आता ही रिॲक्शनची बॅलन्सची पहिली स्टेप झाली। तर ही झाल्यानंतर आता पुन्हा पहिल्यापासून आपण चेक करायचं की ही जी रिॲक्शन आपण लिहिलेली आहे त्याच्यामध्ये पुन्हा सगळे नंबर ऑफ ॲटम बॅलन्स झाले आहेत का। तर सोडियमचे बॅलन्स झाले, पूर्वी ऑक्सिजनचे बॅलन्स होते पहिल्या तक्त्यामध्ये 5 5 होते, आता ते इम्बॅलन्स झाले, पुन्हा 6 5 झाले। हायड्रोजन 4 2 झाले, सल्फर 1 1 आहे। मग आता काय करायचं, आता याच्यामध्ये गणिती क्रिया करायच्या आपण। गणिती क्रिया कशा करायच्या, समजा याला कशाने गुणल्यानंतर बॅलन्स होतील आणि अप्लाय फॅक्टर टू द प्रॉडक्ट H2O फॉर बॅलन्सिंग इक्वेशन 10। इथं रँडमली समजा सिलेक्ट केलेलं आहे, ते कोणाला
कशाने मल्टिप्लाय केल्यानंतर काय होईल समजा. आता आपण बघूया नंबर ऑफ हायड्रोजन ॲटम्स घेतले आपण. नंबर ऑफ आता हे 5, 6 करण्यापेक्षा बॅलन्स करण्यापेक्षा ऑक्सिजन करण्यापेक्षा आपण काय केलं हायड्रोजन बॅलन्स केलं. आता या इथं 4 आहे इथं 2 आहे म्हणजे या 2ला 4 करण्यासाठी 2ने मल्टिप्लाय करावं लागेल. म्हणजे आपल्याला प्रॉडक्ट्समध्ये हायड्रोजनला काय करावं लागेल हायड्रोजनला डबल करावं लागतील हायड्रोजन बरोबर आहे. आणि प्रॉडक्ट्समध्ये हायड्रोजन कोण आहे H2 मग याच्यासमोर 2 ठेवावं लागणार आहे आपल्याला म्हणजे मल्टिप्लाय करावं लागणार आहे. मग इथं 2ने मल्टिप्लाय केले म्हणजे किती झाले 4. आता चेक करायचे हे दोन पहिल्या स्टेप्सनुसार ठेवले. आता संख्या चेक करायची 2 NaOH 2 ऑक्सिजन आणि 2 हायड्रोजन आणि हे 2 हायड्रोजन आणि हे 2 हायड्रोजन 4 हायड्रोजन बरोबर आहे. हा 1 सल्फर हा इकडं पण 1 सल्फर हे 4 ऑक्सिजन आणि हा 5 हे 2 ऑक्सिजन इकडे 2 ठेवल्यामुळे हे किती झाले 2 आणि हे 4 किती झाले 6 आणि याच्यासमोर 2 ठेवल्यामुळं इथे झाले हे ऑक्सिजन 2 आणि हे 4 6 म्हणजे हे सुद्धा बॅलन्स झाले. ज्यावेळेस आपण हायड्रोजन बॅलन्स केले त्यावेळेस ऑटोमॅटिक काय झाले ऑक्सिजन सुद्धा बॅलन्स झालेला आहे. आणि अशा पद्धतीने आपण वेगवेगळे रिॲक्शन बॅलन्स करू शकतो. बॅलन्स दी फॉलोइंग इक्वेशन स्टेप वाईज. या इक्वेशन्स आहेत 4 मधलं हे जे डी जे आहे ते आपण पुस्तकात सोडून दिलेलं होतं आपण ते बघितलेलं आहे. त्याचा आधार घेऊन हे 3 इक्वेशन्स बॅलन्स करायचे स्टेप वाईज 1 2 3 4 ने आणि आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला शेअर करायचे आहे.